मिळून घेत होता, परंतु इथं सगळं ते आज बघितलं आपण की काय कोणाचा पायपूस नव्हता आणि सगळे आपले चाललं होतं. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत त्यांचा कॉन्फिडन्स गेलेला विरोधी पक्ष आपण या अधिवेशनात पाहिला. आणि त्यामुळे आम्ही जे काही केलेलं आहे हे तुमच्या समोर आहे. आज जे निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी असतील गेल्या 1.5-2 वर्षामध्ये, आज $1 ट्रिलियन मी उल्लेख केला. $5 ट्रिलियन जे केंद्र सरकारचं मोदी साहेबांचा संकल्प आहे त्याच्यामध्ये $1 ट्रिलियन पेक्षा जास्ती आपण महाराष्ट्र पुढे जाईल. त्याप्रमाणे इथं इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहेत, आपण योजना केल्यात. आज आपण शेतकऱ्यांना मी अगोदर पण बोललो असेल की केंद्र सरकारप्रमाणे आपण त्याची आकडेवारी मी देत नाही, आकडेवारी मी भाषणात बोललो आहे त्यामुळे आता डिटेल काय बोलत नाही. परंतु शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये मिळतात वर्षाला. 6,000 रुपये देणारं हे आपलं पहिलं सरकार आहे. 1 रुपयात पीक विमा देणारं हे पहिलं सरकार आहे. शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळं, ठिबक सिंचन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मी डिटेलमध्ये आता जात नाही. परंतु देशाच्या विकासामध्ये योगदान देणारा हा महाराष्ट्राचा एक छोटा 4 दिवसाचा जरी असला अंतरिम अर्थसंकल्प तरी ये झलक है. ट्रेलर म्हणेन मी. अभी आगे जून महीने में जुगान पिक्चर है आणि तो पिक्चर आपल्याला हितकारक जनतेच्या फायद्याचा असेल एवढंच मी या प्रसंगी सांगतो. बाकी कामकाज सगळं झालं व्यवस्थित. आमचे अध्यक्ष आमचे जे आहेत त्यांनी अतिशय आपलं सभागृह शिस्तबद्ध पद्धतीने खालचं विधान परिषदेचं उपसभापतींनी व्यवस्थित चालवलं, सगळं कामकाज झालं. आणि त्याच्यामध्ये मराठा आरक्षणचा पण मुद्दा झाला. मराठा आरक्षणच्या बद्दल पण मी बोललो सभागृहामध्ये. कुणाला वाटलं नव्हतं की मराठा आरक्षण मिळू नये म्हणून देव पाण्यात बुडवले होते, पण मिळालं नाही. आम्ही दिलं, आम्ही जो शब्द दिला तो पूर्ण केला आणि टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणार. मी सभागृहात पण बोललो की तुम्ही एकमताने खाली सभागृहात निर्णय घेतला, बाहेर जाऊन सांगता टिकणार नाही. अरे टिकणार नाही, अरे दिलं आत्ता, म्हणजे शुभेच्छा द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक तर दिलं नाही, देण्याची संधी होती तेव्हा तुम्ही म्हणजे हात आकडता घेतला आणि याच मराठा समाजाच्या जीवावर अनेक मोठे नेते झाले. मग आता त्याला वंचित ठेवण्याचं कारण काय? आणि म्हणून आम्ही पूर्ण काळजी घेतली की सुप्रीम कोर्टामध्ये रिजेक्शन जे झालं त्याचे सगळ्या त्रुट्या, त्याचे ऑब्झर्वेशन, ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही हे केलं. हा सॅम्पल सर्वे नाही, हा अतिशय एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे आपण केला आहे. त्यामुळे आणि त्याचा GR पण काढला. त्यांना वाटलं एवढ्या लवकर होणार नाही, पण तो GR पण काढला आणि आता भरती पोलिसांची आणि शिक्षकांची आहे. या भरतीमध्ये ते पण पात्र ठरतील. बरोबर आहे. आरक्षणासह नाही, शेवटच्या वेतनावर 50%. नाही, पूर्ण वेतनावर. आणि ते देखील आम्ही शब्द दिला होता पेन्शनचा, म्हणजे तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देणार. आता आज आपण पाहिलं तर हे राज्य जे आहे आपलं पहिलं राज्य आहे इम्प्लिमेंट करणारं, तेही कुणाला वाटलं नव्हतं की पेन्शन आपण यांना सुधारित जे पेन्शन देणार त्यांचं नुकसान होणार नाही.